नमस्कार. विशाल क्रांती न्यूजमध्ये आपले स्वागत. पाहूया आजची सविस्तर बातमी. नगर परिषदेच्या विशेष मासिक सभेत सत्ताधाऱ्यांची झुंपडी. सत्ताधारी नगरसेवक अण्णासाहेब शेंदुरे यांनी विचारला जाब. हुपरी नगर परिषदेच्या झालेल्या विशेष मासिक सभेमध्ये सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक अण्णासाहेब शेंदुरे यांनी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबती केली. गावातील घनकचरा, अतिक्रमण, जिल्हा वार्षिक योजना, सांडपाणी अंतर्गत भुयारी गटार योजना, वैशिष्ट्यपूर्ण कामाची विशेष योजना, छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती सभोवताल सुशोभीकरण विषय संदर्भामध्ये प्रश्न विचारत त्यांची पुन्हा निविदा काढून ठेकेदारांवर ताशेरे ओढले. गावात सुरू असलेल्या पाणी योजनेच्या कामासंदर्भात हलगर्जीपणा सुरू असल्याने ठेकेदार योग्य पद्धतीने काम करत आहेत की नाही याच्यावर आपले लक्ष असणे गरजेचे असल्याचेही शेंडुरे यांनी बोलून दाखवले. हुपरी नगर परिषदेच्या निघालेल्या शुद्धपत्रिका, निविदा, नोटिसा, जाहिरात जे काही असेल ते मोठ्या हाय-पाय लेवलच्या वृत्तपत्रात जाहीर करावं. कोणत्याही हलक्या पत्रकारांना जम्यात धरू नये असं वादग्रस्त विधान करून शेंदुरे यांनी पत्रकार, छायाचित्रकार यांचा रोष वेळोवेळी अंगावर घेणारे मासिक सभेला निमंत्रण दिले नसल्याचे नाराज असलेल्या काही पत्रकार बांधवांनी आमचा अपमान झाल्याची खंत व्यक्त केली. पत्रकार संघटना तो मुद्दा उचलून धरण्याची शक्यता असून हुपरी नगर परिषद सभेमध्ये नागरिकांना आधार देणारे काही महत्त्वपूर्ण ठराव आज मंजूर करण्यात आले. शासकीय भूखंडावरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे तसेच घनकचरा व्यवस्थापनावरील 2 ठेकेदार भाग्योदय वेस्ट मॅनेजमेंट आणि स्वामी समर्थ सिक्युरिटी कंपनी या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्या डिपॉझिटमधून कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, भविष्य निर्वाह निधी, प्रोव्हिडंट फंड वसूल करण्याचा ठरावही या सभेत घेण्यात आला. सभेचे नोटीस आणि विषयपत्रिकेचे वाचन लिपिक मीरा शिंगे यांनी केले. नगरसेविका रेवती पाटील यांनी प्रकल्प अहवालासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले तर गीतांजली पाटील यांनी या मुद्द्यावरून या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण मागत सर्व सदस्यांना या संदर्भात अर्जही सादर केले होते. स्वप्नील हुपरीकर यांनी डिजिटल फलकांचा मुद्दा उपस्थित केला असता अजय नरळे यांनी उपस्थित सर्वांना उत्तरे दिली. सभेत सार्वजनिक गेटचे रंगपान असलेले बाग बगीचा, ओपन जिम, नरसिंह मंदिराचा कट्टा सुशोभीकरण तसेच घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. सत्ताधारी नगरसेवकांच्यातच झुपल्याने विरोधी नगरसेवक त्यांचा वाद पाहत होते. यावेळी उपस्थित सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी, या सभेचे अध्यक्ष, नगराध्यक्ष मंगलराव माळगे व उपनगराध्यक्ष बाळासाहेब रंधे उपस्थित होते.